एकीकडे गुरुपौर्णिमेनिमित्त नरसोबावाडी मंदिर आज भाविकांनी फुलून गेलेलं आहे। हे चित्र नरसोबावाडीमधील सभामंडपातला आपण पाहतोय। मोठ्या संख्येनं भाविक दर्शनासाठी गर्दी करतायत। दुसरीकडे कृष्णा, वारणा आणि पंचगंगा या नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यामुळे पुन्हा एकदा नरसोबावाडीतील या दत्त मंदिराच्या सभामंडपामध्ये पाणी आपण पाहतोय शिरलेलं आहे। त्यामुळे पाण्यातूनच काही भाविकांना वाट काढत दर्शन घ्यावं लागतंय। आता सभामंडपाच्या अगदी मंदिराचा जो गाभारा परिसर आहे त्या गाभारा परिसराच्या जवळ अगदी पाणी आलेलं आहे। सभामंडपामध्ये साधारणतः 1 ते 1.5 फूट पाणी आहे आणि या पाण्यातूनच या ठिकाणी भाविक वाट काढत मंदिरामध्ये दर्शन घेत आहेत। दुसरीकडे कृष्णा आणि वारणा नद्यांचा संगम होऊन या ठिकाणी नरसोबावाडी येते। या नद्यांचा पंचगंगा या ठिकाणी एकत्रित येते। तर हा जो संगम आहे या संगमावर देखील आपण जर पाण्याची पातळीचा जर अंदाज घेतला तर मोठ्या संख्येनं पाण्याचा प्रवाह वाढताना दिसतोय। एकीकडे वारणा धरणातून सातत्यानं विसर्ग सुरू आहे। कोयना धरणातून देखील आज विसर्ग केला जाणार आहे आणि दुसरीकडे पंचगंगा नदीची देखील पाण्याची पातळी सातत्यानं वाढत असताना या सगळ्या परिस्थितीमुळे नरसोबावाडी येथे या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होते आणि आज गुरुपौर्णिमेनिमित्त देखील एकीकडे भाविकांची संख्या दर्शनासाठी जास्त असल्यामुळं आणि दुसरीकडे पाण्याची जी पातळी आहे ती देखील मंदिर परिसरामध्ये वाढताना दिसते। त्यामुळे मंदिर प्रशासन असो, पोलीस प्रशासन असो या ठिकाणी पूर्णपणे अलर्ट आहे। भाविकांनी नदीकाठी जास्त गर्दी करू नये याची पुरेशी सुरक्षा व्यवस्था देखील तैनात केलेली दिसून येते। कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, नरसोबावाडी, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.